बीडच्या माजलगाव मतदारसंघातून एक मोठी आणि सकारात्मक बातमी समोर येत आहे। केसापुरी गावात महिलांच्या एकजुटीने दारूबंदीचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आलाय। आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूनबाई पल्लवी सोळंके यांच्या पुढाकारातून ही महत्त्वाची ग्रामसभा पार पडली। गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दारूमुळे होणारे घरगुती वाद, आर्थिक नुकसान आणि सामाजिक समस्या याविरोधात ठाम आवाज उठवला। महिलांच्या या निर्धाराला ग्रामस्थांचाही पाठिंबा मिळाला आणि अखेर दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर झाला। महिलांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात असून या निर्णयामुळे केसापुरी गावात शांतता, सुव्यवस्था आणि निरोगी वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। सरकारने आपल्या ग्रासरूट्स लोकशाही बळकट करण्यासाठी जे ऑलरेडी तरतुदी दिलेल्या आहेत, व्यवस्था व्यवस्थित बनवलेली आहे, फक्त त्या व्यवस्थेचं इम्प्लिमेंटेशन योग्य होत नाही। त्या हिशोबाने महिलांची ग्रामसभा आम्ही गावोगावी घेण्याचा निर्णय घेतला। म्हणजे महिलांचा आवाज, त्यांना जे त्यांचं हक्काचं व्यासपीठ आहे ते त्यांना तिथे बोलवून त्यांचा आवाज ते आणखी बळकट करण्यासाठी आणि गाव पातळीवरती जे निर्णय होतात त्या निर्णयांमध्ये महिलांनी स्वतः पुढे येऊन सहभाग घेण्यासाठी आणि व्यवस्था खरी महिलांसाठी काम करावी या उद्देशाने आम्ही ही ग्रामसभेची मोहीम राबवण्याचं ठरवलेलं आहे। खूप आनंदाने यामध्ये सहभाग घेत आहेत। त्यांना पहिल्यांदाच बऱ्याच गावांमध्ये पहिल्यांदा महिला ग्रामसभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। याआधी फक्त कागदोपत्री ग्रामसभा महिलांच्या दाखवण्यात आलेल्या होत्या, पण प्रत्यक्षात आता ग्रामसभा होत असल्यामुळे महिलांचा प्रतिसाद खास करून त्यांचे दैनंदिन आयुष्याशी संबंधित जे प्रश्न असतील, जसं दारूबंदी, यावरती बऱ्याच 2-3 गावांमध्ये दारूबंदीचे प्रस्तावही महिला ग्रामसभेमध्ये मांडण्यात आले। आता ते पोलीस प्रशासनाकडे जाऊन आम्ही त्यावरती लवकरात लवकर ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करू। आता ग्रामसभा आम्ही फक्त ही सुरुवात करतोय प्रत्येक गावी जाऊन, पण आता दर 3 महिन्यांनी ही महिला ग्रामसभा झाली पाहिजे आणि ही जे ग्रामसभेचं जे आता रूपांतर आहे ते एका महिला सशक्तीकरणाच्या चळवळीमध्ये हे रूपांतर व्हावं असं आवाहन मी सर्व महिलांना करेन। आणि तुमची जी ताकद आहे ते तुम्ही ओळखून सहभाग घ्यावा आणि मोठ्या संख्येने दर 3 महिन्याला गावोगावी ग्रामसभा व्हावात असं मी आवाहन महिलांना करेन।